खऱ्या अर्थानं पाण्याने आग विझवली जाते, पण या देशातील अस्पृश्यतांना पाणी पिण्याचा जो अधिकार नव्हता हे जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं तेव्हा आमचे महामानव, आमचे दैवत, आमचं सर्व काही या देशाचे संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्याला येऊन 20 मार्च 1927ला येऊन त्यांनी ही ऐतिहासिक क्रांती घडवली आणि आज देखील लाखो लोक बाबासाहेबांच्या या क्रांतीचा आदर्श घेऊन पुढे येत आहेत। आज जिथे तिथे जाती दंगली घडवण्याचा प्रयत्न चालू आहे, याबद्दल काय बोलायचं आहे? सरकार दोषी आहे असं आहे? आज खऱ्या अर्थानं हा देश, हा राज्य असेल, हा देश असेल, हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या नियमानुसार चालत नसून होतं असं आहे की प्रत्येक जाती धर्माचा माणूस, कोणी म्हणतो की मी हिंदू आहे, कोणी म्हणतो मी मुसलमान आहे, कोणी म्हणतो मी बौद्ध आहे, पण मला सर्वांना आजच्या या क्रांतिभूमीतून सर्वांना एक संदेश द्यायचा आहे कि ना मैं हिंदू बनूंगा ना मुसलमान बनूंगा, इंसान की औलाद है मैं इंसान बनूंगा। हा संदेश आम्हाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। आजच्या या महाड क्रांती दिनाच्या या ऐतिहासिक दिनी मी तमाम आंबेडकरी जनतेला शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून सर्व आंबेडकरी चळवळीतील युवकांना असं आवाहन करतो की आपल्याला या रिपब्लिकन चळवळीमध्ये आलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन चळवळ बलशाली करण्यासाठी सर्व तरुणांनी बाबासाहेबांच्या रिपब्लिकन चळवळीमध्ये आलं पाहिजे। धन्यवाद। जय भीम। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। या लवकर साहेब घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। कायदेतज्ञ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। 14 तळ्याला आग लावणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। जिल्हाध्यक्ष माननीय सीताराम कांबळे हे घोषणा जिल्हाध्यक्ष